परभणी शहरात ट्रक कार अपघातात एक गंभीर जखमी, 2 ठिकाणी अपघाताने वाहतूक विस्कळीत। परभणी शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगळवारी दिनांक 21 जुलै 8:30च्या सुमारास 2 वेगवेगळ्या अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। एका अपघातात ट्रकच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत हायवेने कारला धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्ता ओलांडत असताना ट्रकने एका पदचाऱ्यास धडक दिली। या अपघातात संबंधित व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश बले, पोलीस अंमलदार अनिल गायकवाड, शेख मुस्तफा अण्णा देशमुख, श्रीहरी मुंडे, सत्यजित जाधव, नवनाथ लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम घेतला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हायवेने एका कारला धडक दिली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले। या घटनेमुळेही काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। दोन्ही अपघातानंतर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। सलग 2 अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच वाहतूक देखील खोळंबल्याने नागरिकांना देखील यावेळेस नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर शहर न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।